आम आदमी पार्टी के प्रत्याशी के ऊपर गुंडों ने प्रचार के दौरान बंदूक तान दी। यह मामला मुंबई से करीब 190 किलोमीटर दूर नासिक का है। नासिक के प्रभाव क्रमांक 11 में आम आदमी पार्टी के उम्मीदवार जब जनता से वोट मांगने के लिए जनता के बीच गए तो गुंडे उनसे पैसे और शराब की मांग करने लगे। जब प्रत्याशी ने साफ मना कर दिया तो बदमाशों ने उन पर बंदूक तान दी। पब्लिक ने गुंडों को घेर लिया और जमकर ठुकाई की। इसके बाद पुलिस को सूचित किया गया। पुलिस मौके पर पहुंची और पुलिस बदमाशों को उठा ले गई। इस घटना ने नासिक पुलिस के उन दावों की हवा निकाल दी जो यहां के पुलिस कमिश्नर संदीप कर्णिक करते आए हैं। नासिक से संदीप द्विवेदी की रिपोर्ट। ताणली आहे बंदूक इथं प्रबुद्ध नगर मध्ये हे उमेदवार आहे प्रबुद्ध नगरला समाधान आयरनवर ताणली यांनी बंदूक। हा पोरगा जो बंदूक ताणणारा ही बंदूक आहे हे ताणत होते समाधान आयरनवर। हाय तो पोरगा पाय काढ रे हे समाधान आयरे गागू नको तू गागू नको। हे लोक आहे जे त्यांचे साथी समर्थक कोण येते त्याचे हे लोक आहेत ते हे पोरं हे साथी आहे त्याचे हे म्हणताय त्याला सोडा काय ते बसून बघू। सामाजिक कार्यकर्ते 2 मिनिटं मी एक पोलिसांना फोन करतोय। थोडा ना 2 मिनिटं लाईव्ह बंद होईल। आले का पोलिस? धर रे फोन धर रे धरला ही बंदूक ताणली माझ्या फायटर आणि बंदूक माझ्यावर ताणली। मी त्याला म्हटलं शिव्या नको देऊ माझा चोदला शिव्या नको देऊ माझ्या पुतणीचा वाढदिवस होता माझ्या पुतणीचा वाढदिवस होता म्हणून आला भाऊ शिव्या देऊ नको चौकात। कोण माझ्या थोबाडीत मारली त्यांनी माझ्या थोबाडीत मारली त्यांनी। मेरी चाबी टूट गई कहाँ गई मेरी चाबी? हाँ 100 की चाबी टूट गई पण हेगी ना क्या आगे लोग की नाही ना वो टूटे ना आपण गेले होणे देखील भेटले बंदूक नेली ना पुढं कोण आहे बँचोत बंदूक उगार राहिले काचावर नाही। हे गाडी जाऊन बसा कोणतरी गाडी जाऊन बसा काकन त्यांना सांग कोण आहे बँचो त्याच्या आईचा टन्ना। आणि हे लोंडे गटवाले ते पोरं होते बरं का सगळे त्यांच्या याला हे होते ना बंदूक ताणून राहिले उमेदवारांवर। ही प्रबुद्ध नगर मध्ये लहान पोरं बंदूक घेऊन फिरू राहिले त्याला कोणाचं पाठबळ आहे? काही लक्षात ठेव दहशत बंदूक तुमच्या नारळाची बंदूक आहे ध्यानात ठेव। नारळाची बंदूक आहे एक लक्षात ठेव त्याला जमा ध्यानात ठेवा दहशत चालणार नाही बंदूक प्रबुद्ध नगर मध्ये बंदूक मी माझ्या पुतणीच्या वाढदिवसाला आलो फक्त शिवीगाळ करू नको म्हटलो त्याला शिवीगाळ करू नको म्हटलो तो बंदूक काढू राहिला माझ्यावर। नारळाचे लोक वाचवायला कसं केलं? हो तिच्या बरोबर आहे ना कमीत कमी 10-12 जण होते सगळ्यांचे व्हिडिओ काढलेले सगळे नारळाचे होते। म्हटलं शिवी नको देऊ मी माझ्या पुतणीच्या वाढदिवसाला आलोय लगेच नाही का त्यांनी मला बंदूक काढली आई घालेली।